लोक हसतात, रस्त्यावर विकतोय. लहानपणापासूनच माझं आयुष्य हे जमिनीवर जगलेलं आहे. शेतकरी कुटुंबात जन्म. शनिवारच्या बाजारात वडिलांसोबत भाजीपाला विकायला जायचं आणि त्यात कधीही लाज वाटली नाही. अगदी ओरडून भाजीपाला विकला आहे. नंतर शिक्षण झालं, जबाबदाऱ्या आल्या. शिक्षण झाल्यानंतर समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पोरगं शिकलं, पण एक गोष्ट मात्र आजही तितकीच खरी आहे. शिक्षण कितीही असलं तरी तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात ग्राउंड लेवलवर उतरून काम करणं आवश्यक आहे. सोशल मीडियावर मला अनेक सप्लिमेंट ब्रँड प्रमोशन येतात, मोठ्या ऑफर्स असतात, पण ते माझ्या मूल्यांमध्ये बसत नाही. अभ्यास करत असताना मला भारतीय परंपरेतील मुद्गल दिसला आणि त्यातूनच एक छोटा ब्रँड सुरू करण्याची इच्छा जन्माला आली. पण ब्रँड तयार करणं एक गोष्ट आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणं ही वेगळीच लढाई. म्हणूनच मी तो सोशल मीडियावर प्रमोट केला. रस्त्यावरही उभा राहून लोकांना शिकवलं, दाखवलं आणि विक्री केली. पण रस्त्यावरती विकत असताना काही लोक येऊन म्हणायचे, काय रे असं रस्त्यावर विकतोस, आणि हसायचे, तोंड फिरवून जायचे. पण मला त्याचं काहीच वाटलं नव्हतं. कारण जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा गरजेचा आहे आणि ते मिळवण्यासाठी लागतो तो स्वतःचा घाम, स्वतःची मेहनत. काल मी सलग 13 तास रस्त्यावर उभा राहून माझा ब्रँड प्रमोट केला. लोकांना समजावलं, डेमो दिले आणि इतका छान प्रतिसाद मिळाला की मन भरून आलं. लोकांच्या डोळ्यातलं समाधान हीच खरी कमाई वाटली. मी एक गोष्ट शिकतोय, आपल्या आजूबाजूला संधी कमी नसतात. कमी असते ती आपण त्या संधीसाठी जमीन पकडून काम करण्याची तयारी. माणूस गरीब जन्माला येत नाही, त्याला गरीब बनवतं ते लोक काय म्हणतील, मला ते जमणार नाही असं विचारणं. शेवटी आयुष्याची साधी गणित आहेत. आपली भूक आपणच भागवायची, आपला संसार आपणच सांभाळायचा आणि स्वतःच्या हातांनी आत्मसन्मानाने पैसा कमवायचा. म्हणूनच मी एक शिकतो आहे, कितीही शिक्षण असो, कितीही ज्ञान असो, शेवटी जमिनीवर उतरून केलेली मेहनतच आपल्याला घडवते, उभं करते आणि आपली ओळख बनवते. अभय पाटील.